काय सणासुदीचं गोड खाऊन कंटाळलाय? आजच करा चिकन मटनचा झणझणीत बेत। असो कोणताही प्रोग्राम, मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटामधूनच। आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले, कराड तासगाव रोड, पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी, विटा। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। जितेंद्र आव्हाडे यांच्या विरोधात सांगलीत हिंदुत्ववादी संघटनेकडून निषेध। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात प्रभू श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद गुरुवारी राज्यभर उमटले। ठिकठिकाणी आव्हाड यांच्या प्रतिमेला जेवढे मारहाण करत निदर्शने करण्यात आली। सांगलीत शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून आव्हाडांचा निषेध करण्यात आला। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा पुरावा द्यावा, अन्यथा महाराष्ट्र राज्यात शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते त्यांना अडवतील असा इशारा हनुमंतराव पवार यांनी दिला। सांगलीमध्ये जितेंद्र आव्हाडचा पुतळा जाळून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। हा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार आहे। हा आमदार झाल्यापासून हिंदुत्ववादी देवदेवांच्यावर टीका करणे, हिंदुत्वामध्ये तेढ निर्माण करणे हाच उद्योग त्याचा वर्षानुवर्ष चाललेला आहे। आज भारतामध्ये रामलल्लाची मूर्ती 22 तारखेला प्रतिष्ठापना होणार आहे। सगळं भारताचं वातावरण अतिशय आनंदमय आहे आणि या आनंदमय वातावरणामध्ये कुठं जर विरजन लागावं, कुठं गारबट लागावी म्हणून हा काहीतरी वक्तव्य करत आहे। परवा त्यानं प्रभू रामचंद्र हे मंसार करतात असं वक्तव्य केलं। या वक्तव्यानं संपूर्ण देशातल्या हिंदू बांधवांच्या, राम भक्तांच्या भावना बिघडलेल्या आहेत। त्यानं रामायण तर तो वाचतच नाही, मुळात तो नास्तिक आहे आणि अशा प्रकारे वक्तव्य केल्यामुळं आम्ही आमच्या हिंदुस्थानच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना महाराष्ट्रावर त्याला विरोध करतील, त्याला फिरणं सुद्धा मुश्किल बसेल म्हणून आम्ही आज त्याचा मुर्दा पुतळा जाळून त्याला चप्पल मारहाण करून भिडेगुरूंचा आशीर्वाद घेऊन आम्ही हा उद्योग केलेला आहे। आणि त्याला माझं आव्हान आहे की तुझ्याकडे रामायणमध्ये एखादं जर पॅराग्राफ असेल, प्रभू रामचंद्रांनी मंसार केला तर ते तुम्हाला आणून दाखवावं। ज्या वनवासात ते राहिले ते केवळ गंधमुळे खाऊनच राहिलेले आहेत, त्याचा इतिहास आहे, त्याचा सबळ पुरावा आहे आणि तुझ्याकडे पुरावा नसल्यामुळे तू बोलू नको, नाही तुला फिरणं आवरून ठेवी।